राम राम तात्या. अहो पावसाळा सुरू झालाय, जनावराच्या गोठ्यात लईच गाळ व्हायला लागलाय आणि पर्वत मोठी दुभती गाय पण घसरून पडली. काय करावा काय कळना झालंय. अरे लेका माधवा, काय काळजी करू नकोस. बघ, आपल्या सह्याद्री अग्रवेट यांनी खास जनावरांसाठी सह्याद्री रबर गादी बनवली. ही खास प्रकारच्या नैसर्गिक रबरापासून बनवली आहे आणि त्यामुळे जनावरांस कोणती अलर्जी पण होत नाही आणि किंमत बी परवडेल अशीच आहे. घेऊन टाकल्या का लगेच, अख्ख्या महाराष्ट्रात कुठं बी भेटेल बघ. वाह, लईच झाक बातमी दिलीच बघ दोस्ता. आत्ता जातो आणि घेऊन येतो बघ. पावसाळ्यात तुमची गाय गोठ्यात घसरते का? गोचिडांचा त्रास होतोय का? कासेचे आजार वाढताय का? गायला कडकी बसले का? पावसाळ्यात गायींना होणाऱ्या समस्या म्हणजे गोठ्यात पाय घसरणे व गुडघे सुजणे या समस्यांपासून मुक्ती मिळते व गायींना आराम मिळतो व पर्यावरणही शुद्ध राहते. म्हणजेच गायीच्या संरक्षणासोबतच आपण आपल्या पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो. 12 ते 15 वर्षापासून मॅट वापरतो. मॅटचा फायदा असा आहे की एमडीएफ गोठ्यामध्ये जसं गायी मोकळ्या असतात आणि ते कुठेही शेण टाकतात, तसं हे मॅट वरती एकत्रित शेण पडलं तर ते ओढायला त्रास कमी होतो आणि श्रमही वाचतात आणि शेण असं वाया जात. आणि दुसरी गोष्ट, जनावरांना जे हाडाचे आजार आहेत, गुडघ्याचे आजार आहेत, बसता उठता जे फळा आहे, मांड्या घासतात आणि त्याच्यामुळे मग किडे पडून जनावर दगावू शकतात. तर अशा पद्धतीचं ते आजार कमी होतात. मॅटमुळे तुम्हाला अजून गायींसाठी तुमचा काय फायदा तुम्हाला मॅटमुळे? आता समजा गायी गाभण असल्या, आपण जर समजा पातळीवरती किंवा अगदी मोकळ्या जागेत याच्यात टाकलं तर या गाभण गायी आहेत, त्याच्या बसताना उठताना आणि थोडंसं त्याचं वजन वाढलं जातं आणि त्या हेवी झाल्यामुळं त्याचे कातडी घासणं, त्याच्यानंतर इतर ते आजार राहतात. जमिनीतून जे जीवाणूजन्य विषाणूजन्य जे प्रादुर्भाव होत असतो तो होतो आणि मग जनावर जास्तीत जास्त आजार होतात. तुम्हाला किती दिवस झाले तुम्हाला? आता साधारणतः ही मॅट तुम्हाला 10-12 वर्ष झाली. याच्यावर तुम्ही कोणत्या कंपनीच्या पहिल्या मॅट घेतल्या? नाही, याच्या अगोदर मॅट नव्हत्यात माझ्याकडे. मी याच्या अगोदर पातळी आणि साधं मातीवरतीच गाया बांधत होतो. बरोबर. आणि तुम्ही या मॅट सह्याद्रीच्या मॅट घेतल्या तुम्ही ना? बरोबर. आणि याच्यावर तुम्ही दुसरा पण सेकंड क्वालिटी दुसऱ्या कंपनीच्या मॅट घेतल्या, तर दुसऱ्या कंपनीच्या मॅट मध्ये आपल्या मॅट मध्ये तुम्हाला काय फरक वाटला? नाही, जसं तुमचा सह्याद्रीकडून ज्या मॅट माझ्याकडे आल्या त्या आणि मी गावात इतरांच्या गोठ्यावरती ज्या मॅट बघितल्या त्याच्यावरती ॲक्युपंक्चर उडून जातात, त्यानंतर त्याला चिरा पडतात आणि त्याचे तुमचं कालावधी तो त्यांचा थोडासा टिकण्याचा कमीच आहे इतरांचा. परंतु सह्याद्रीकडून जे आम्ही कोणती कंपनी ती मला माहित नाही, पण ते त्याकडून जे मॅट घेतले ते मात्र निश्चितपणे जास्त दिवस टिकतात. बरोबर. आता तुम्ही समजा 12 ते 13 वर्षापासून मॅट वापरता, बरोबर ना? मग तुम्हाला असं काय वाटलं आमचं मिल्की मशीन तुम्हाला आता बसवले, तुम्ही आमचं मिल्की मशीन का बसवायले? आता तुमचं मिल्किंग मशीन मी सह्याद्रीचं नावच तसं ऐकून आहे आणि त्यांच्याकडची त्याची गॅरंटी आहे, शेतकऱ्यांविषयी जे प्रेम आहे आणि शेतकऱ्यांना जे तुम्ही रास्त दरामध्ये अगदी वस्तू देता काय आणि त्याची गॅरंटी देता, टिकाऊ देता आणि त्यामुळे आम्ही विश्वासानं तुमच्याकडं हे मशीन मागितलं. म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांना पूर्णपणे माहिती घेतली त्याच्यावरती आणि हे तुम्ही मशीन तुम्हाला व्यवस्थित त्याची सर्व भेटल किंवा सगळं काही व्यवस्थित आहे म्हणून तो तुम्ही तुमच्या मित्रांनी कोणतं मशीन बसवलं वाटतं ना? पण तुमच्या मित्रांनी तुम्हाला सांगितलं बाबा ही मशीन मी वापरतोय आणि चालू आहे म्हणून ते मशीन मी बसवतोय बाबा. म्हणजे तुम्हाला साहित्याचं म्हणून तुम्हाला काय ते मशीन पण बसवते. म्हणजे मॅच तर तुम्हाला चांगल्यापैकी तो रिझल्ट चांगला आला त्याच्यामध्ये. हे 12 ते 13 वर्षापासून तुम्ही मॅच वापरताय. बरोबर. तुमचं पूर्ण नाव काय म्हणे? चंद्रभान दादा काकड, जोरवे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. या सर्वांवर एकच रामबाण उपाय, जनावरांसाठी सह्याद्री रबर गादी. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.